दरम्यान विधानसभा मतदानापूर्वी मतदार याद्यांमध्ये छेडछाड झाली आहे असा मवियाचा आरोप आहे। मविया महाविकास आघाडीनं लिहिलेलं निवडणूक आयोगाला पत्र आणि या पत्रावर मवियाच्या 3 प्रमुख नेत्यांच्या स्वाक्षऱ्या, संशय असणाऱ्या 13 मतदारसंघाचा पत्रात उल्लेख आहे। भाजपनं मतदार यादी छेडछाडीसाठी आधीच लोक हेरलेले आहेत। महाविकास आघाडीचा भाजपवर गंभीर आरोप करणारं पत्र आहे। हे पत्र लोकशाही मराठीच्या हाती लागलेलं आहे। पत्रात काय म्हटलंय पाहूया आपण। संशय असणारे 13 मतदारसंघ जाहीर करण्यात आलेले आहेत। यामध्ये शिर्डी, चंद्रपूर, आर्वी, कामठी, कोथरूड, गोंदिया, अकोला पूर्व, चिखली, नागपूर, कणकवली या मतदारसंघात संशय व्यक्त करण्यात येतोय। खामगावचाही समावेश आहे। चिमूर, धामणगाव रेल्वे या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडून। मीनाक्षी, काय अधिक माहिती? निश्चितच लाघवी आपण पाहतोय की विधानसभा मतदानापूर्वी मतदार याद्यांमध्ये छेडछाड करण्यात आली होती आणि हा आरोप जो आहे तो मवियाच्या या सगळ्याच निकालाच्या आधीच करण्यात आला होता। मवियाने ज्या पद्धतीत एक पत्र जे आहे ते निवडणूक आयोगाला दिले होते, मात्र महाविकास आघाडीचं भाजपवरती गंभीर आरोप करणारं हे पत्र आहे। ज्या पद्धतीत या पत्रावरती मवियाच्या 3 प्रमुख नेत्यांच्या ज्या आहेत त्या स्वाक्षऱ्या पाहायला मिळतात, त्यामुळे एकूणच मतदार याद्यांमध्ये छेडछाड करण्यासाठी भाजपकडे फॉर्म 6चा देखील डेटाबेस जो आहे तो उपलब्ध होता। मात्र भाजपच्या पदाधिकारी आणि आमदारांनी ज्या मतदार यादीमध्ये छेडछाड केल्याचा जो काही जी बाजू जी आहे ती मतदान करून या सगळ्याच लोक जी आहेत ती आधीच हेरली होती आणि संपूर्णतः आपण पाहतोय की आपल्या बाजूने मतदान करू शकणारी जी नावं आहेत त्यांना सगळ्याच हिरव्या शाईने जे आहे ते तळक केले होते। एकीकडे जर आपण पाहिलं तर बाजूने मतदान न करणारी लाल रांगेत तळक करण्यात आलेली ही सगळीच यादी जी आहे ती समोर आलेली आहे आणि त्यामध्ये ही यादी जर आपण पाहिली तर या यादीमध्ये थेट एका खाजगी सर्व्हर अपलोड जो आहे तो करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर मोबाईल ऍप्लिकेशन मध्ये अपलोड करण्यात आलेली संपूर्ण डेटाची माहिती आहे। सध्या जर आपण पाहिलं तर या सगळ्याच यंत्रणेमुळे जे आहे ती आवश्यक असणारी मतदारांची नावं आणि मतदार यादीमध्ये जी राहिलेली आहेत आणि बाकी नावं जी आहेत ती आपोआप डिलीट झालेली आहेत। त्यामुळे हा संपूर्ण बदल करण्यात आलेला आहे। यामध्ये कोणाच्याही लक्षात येऊ नये म्हणून ह्याचा प्रयत्न जो आहे प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सुमारे 10,000 नावं जी आहेत ती वाढवण्यात आली, जेणेकरून ही पूर्णपणे बनावट आणि फसवी होती अशा पद्धतीचा आरोप करणारा हा पत्र आहे। त्यामुळे हा पत्र जो आहे तो ऑक्टोबर महिन्यात लिहिला गेला होता आणि त्यामुळे विधानसभेच्या निकालाचे जे हादरलेली जी मविया हा आरोप करताना भाजपचा दावा जो आहे साफ खोटा असल्याचा पुरावा आहे। एकूणच महाविकास आघाडीकडून जो संशय असणाऱ्या मतदारांची जी मतदार यादीची माहिती आहे ती निवडणूक आयोगाला मागण्यात आली होती, पण मात्र आतापर्यंत जर आपण पाहिलं तर ही यादी किंवा मग जी माहिती आहे ती अद्यापही देण्यात आलेली नाहीये। त्यामुळे संशय असणारे जे मतदारसंघ आहेत ते एकूण 13 आहेत। जी नावं यादी आपल्या समोर आलेली ती म्हणजे शिर्डी असेल, चंद्रपूर असेल, कामठी असेल किंवा आर्वी असेल, यामध्ये गोंदियाचा देखील समावेश आहे, तर कोथरूड असेल, अकोला पूर्व असेल, चिखली, नागपूर, कणकवली, खामगाव, चिमूर आणि धामणगाव असे अनेक गावं जी आहेत त्यांची नावं समोर आलेली आहेत। त्यामुळे एकूणच या पत्रातून अनेक बाबी ज्या आहेत त्या समोर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। लाजवी अगदी मीनाक्षी, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।